आपल्या केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी आणि आपले पालक, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय गायकवाड साहेब, ओके, विस्तार अधिकारी सूर्यवंशी साहेब, दाडगे साहेब, निलंगा आणि हडगा केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय विजयकुमार धुमाळ साहेब आणि आजच्या या कार्यक्रमाची बुलंद तोफ आदरणीय सतीशजी हणेगावे सर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगर साहेबांचे आप्तेष्ट आणि शिंदे मॅडमचे आप्तेष्ट, आपण सर्वजण कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवला आणि या सेवा कृतज्ञता सोहळ्यात सगर साहेबांविषयी बोलत असताना सगर साहेबांना मी म्हणत असायचं, साहेब उदगीर मोडला येऊन थांबा, मी तुम्हाला घेऊन जातो. त्यांनी एक वेळेसच माझ्यासोबत गाडीत आले असतील आणि नंतर येतो म्हणायचे आणि मी फोन केलो की साहेब मी आलो की हो, इथं हंगरगापट्टीला आलो. उदगीरहून त्यांनी गाडीवर शाळेला भेट द्यायला सकाळी यायची. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी काय माझी आता सेवा संपत आली असं म्हणून त्यांच्यामध्ये कधीच मरगळ आली नाही. आणि त्यांनी आता त्यांच्या मनोगतात म्हटलं की माझ्याकडून काही शब्द चुकीचे गेले असतील तर मला माफ करा. मला वाटत नाही तुम्ही कुणाला तरी कधी असं उशीर केला असं म्हणलेलं मला तर आठवत नाही आणि तुम्हाला माफ करायचा प्रश्नच येत नाही. तर एकदम कामात तत्पर आणि वेळेतच त्यांनी ज्या ज्या शाळांना आपल्या केंद्रप्रमुख साहेबांनी सांगितले, देवाजी सरांनी सांगितले, ज्या ज्या शाळेचं त्यांनी इन्स्पेक्शन केलेलं आहे तिथं जे रेकॉर्ड आहे ते आहेच. आणि रागानं तुझं हे रेकॉर्ड नाही असं नाही, हसून त्याचा रिमार्क बरोबर लिहिणारे केंद्रप्रमुख साहेब सगर साहेब. अगदी सेवा म्हटलं, जॉईनिंग म्हटलं की सेवानिवृत्ती असतेच, पण त्याच्यात सुद्धा सुखरूप बाहेर जाणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि ते काम आज पूर्ण झालेलं आहे. आता त्यांचा इथून तिसरा टप्पा म्हणूया, राहिलेला उर्वरित टप्पा त्यांचा आरोग्यमय आणि सुखासमाधानाचा जावो असं आदरणीय सगर साहेबांच्या बाबतीत सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि शिंदे मॅडमचा विचार सांगायला गेलं, शिंदे मॅडमच्या बाबतीत तर कधीच त्यांनी शाळेला लेट केली असतील असं मला वाटत नाही. काय क्वचित कधी केले असतील तर सांगता येणार नाही, पण माझ्या पुढे पुढे त्यांनी राहायचे आणि 6:45ला त्यांनी शाळेत, आता सुद्धा कधीच त्यांनी 6:45च्या नंतर उशिरा शाळेत गेले नसतील अशी मला खात्री आहे. अशा कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका आदरणीय शिंदे मॅडम 31 मेला सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सहवास लांबोट्यातला आहे. त्यांनी विद्यार्थ्याला प्राधान्य दिलेलं आहे आणि वर्गाशिवाय नाही, खऱ्याला खरंच त्यांनी म्हटलेलं आहे. एवढा गुण त्यांच्यामध्ये. जरी माझ्यासारख्यांना जर शिंदे मॅडमला एखाद्या विषयी गैरसमज करून देण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांनी तो स्वीकार न करता खरंच त्यांनी बोललेला आहे. हा गुण त्यांच्यातला घेण्यासारखा आहे. अशा शिंदे मॅडम सुद्धा 31 मेला सेवानिवृत्त होत आहेत. सुट्टीचे पुढचे कालावधी असल्यामुळे सुट्टीचा त्यांचा आज आपण सत्कार करतोय. तरी शिंदे मॅडमचं भावी आयुष्य याही पेक्षा आता धावपळीत गेलं, पण भावी आयुष्य आरोग्यमय सुख समाधानाचं जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिलात आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला त्याबद्दल सर्व मान्यवरांचं आभार मानतो. आणि इथंच कार्यक्रम संपला असं जाहीर करतो, पण सर्वांनी बुरसुरी डाळीचा स्वाद घेतल्याशिवाय जायचं नाही अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.